ची विनंती करतोय। लगेच आपण मंचाच्या दिशेने यायचं आहे। आता ज्या संघांची मी नावं घेतली त्या सर्व संघ मालकांनी स्टेजवरती यायचं आहे। सन्माननीय राहुलजी प्रकाश पाटील यांचं आगमन होताना आपण पाहतोय। हॅलो कुमार मीत अनिल पाटील सफाळेगाव यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। मीत पाटील। सन्माननीय मनीषा ठाकूर मॅडम आणि रुचिता कुडू मॅडम या मंचावर उपस्थित आहेत। मी विशालजी घरत आपणास विनंती करेन की आपण मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे। आदरणीय राहुल प्रकाश पाटील चिंटू विद्यमान नगरसेवक पालघर नगर परिषद यांचे इथे शुभ आगमन झाले। त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय पहिल्याच दिवशी ते आले होते तेव्हा अग्री प्रीमियर लीग करिता रोख रक्कम रुपये 21,000 रुपयाचा भरघोष असा निधी आपल्याला दिलेला आहे। तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण पालघर नगर परिषदचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय राहुल प्रकाश पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत। जोरदार टाळ्याने आपण राहुल पाटील यांचं स्वागत करूया। तसेच मीत पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 2024-25 च्या हंगामात अंडर 19 कूचबिहार स्पर्धेसाठी मुंबई अंडर 19 संघात निवड झाली आणि नागालँड विरुद्ध 3 विकेट घेऊन आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवला। 2025-26 च्या हंगामात विनुवंकट स्पर्धेसाठी मुंबई अंडर 19 संघात निवड आणि परत कूचबिहार ट्रॉफी करता मुंबई अंडर 19 संघात वर्णी लागली। तेव्हाही गुजरात विरुद्ध खेळताना 3 विकेट घेऊन आपला दबदबा निर्माण केला। त्यानंतर वलसाड येथील प्रॅक्टिस टूर साठी अंडर 23 च्या मुंबई संघात समावेश केला। तिथेही आपल्या उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले। तसेच IPL ह्या स्पर्धेसाठी नेट बॉलर म्हणून मीत अनिल पाटील सफाळे याची निवड झाली। त्याबद्दल त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय। पुढील वाटचालीसाठी या अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही त्याला शुभेच्छा देतोय आणि नक्कीच मीत आपण थांबायचं आहे। इथे शाही सन्मान आपला केला जाईल। धन्यवाद। हॅलो चला या मंचावरती आपण पाहतोय सन्माननीय राहुलजी राजन साळुंके आणि कौस्तुभजी तरे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा यथोचित सन्मान मी आमंत्रित करतोय। भूपेशजी गावड या भूपेशजी गावड उपाध्यक्ष आहेत या APL चे, त्यांच्या माध्यमातून सन्मानित केले जाईल राहुलजी राजन साळुंके आणि कौस्तुभजी तरे साहेब। राहुलजी साळुंके यांच्या माध्यमातून मंडळाला 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते। धन्यवाद राहुलजी साळुंके सर। तसेच आपण पाहतोय सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व पालघर लोकसभेचे विद्यमान खासदार कार्यतत्पर कार्यसम्राट सन्माननीय डॉक्टर हेमंतजी विष्णू सवरा साहेब यांचं आगमन होते। जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात। डॉक्टर हेमंतजी विष्णू सवरा खासदार पालघर लोकसभा। अतिशय खूप हर्षभरित आम्ही सर्वजण झालेलो आहोत कारण या स्पर्धेला खासदार साहेबांची वर्णी लागलेली आहे। खासदार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अगदी प्रत्येक समस्येला उत्तर कुठलं असेल तर ते उत्तर म्हणजेच अर्थातच डॉक्टर हेमंतजी विष्णू सवरा। वेलकम। आपलं मी शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय।
हॅलो, आदरणीय राहुल साळुंके साहेब माकणे यांच्या माध्यमातून आगरी प्रीमियर लीग करिता 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. ब्लॅकबर्ड कंस्ट्रक्शन सफाळे यांच्या माध्यमातून 5,555 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. एक षटकाचा खेळ झालाय, 2 धावा धावफलकावर आणि 1 गडी बाद. डॉन किलर बिरवाड या संघाची ही स्थिती आणि चेतन पाटीलचा झेल हवेमध्ये आहे. चेंडू आणि फलंदाज बॅक टू डगआउट. खूप मोठा हादरा डॉन किलर बिरवाडी सरपाडा संघाला. एका बाजूने आपण बघतोय जल्लोष होताना यंगस्टार टेंबोडे उंबरोळीच्या संघामध्ये. आपण पाहतो या मुख्य मंचावरती मानवाधिकार कोषाध्यक्ष पालघर जिल्हा सन्माननीय संजयजी खुडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी विशाल घरत आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संजयजी खुडू साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. वेलकम साहेब. एक सूचना लक्षात ठेवायच्या, डॉन किलर बिरवाडीच्या फलंदाजांसाठी ही सूचना आहे. डॉन किलर बिरवाडीच्या स्टँड मध्ये किंवा स्टँडच्या वरून जर चेंडू गेला तर 3,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आदरणीय संदीप पाटील बिरवाडी यांच्या माध्यमातून मात्र हे बक्षीस असेल, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. यावेळेला लेग ग्लान्स करताना मिलिंद पाटील आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा. 9 चेंडूचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या 4 धावा. आदरणीय सौभाग्यवती राधा पामाळे मॅडम नगरसेविका पालघर नगर परिषद आणि माननीय श्री जितेंद्र पामाळे साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुका प्रमुख पालघर यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 15,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. इथून फटका तर चांगला खेळलाय तुषार, मागच्या सामन्याचा हिरो म्हणायला हरकत नाही आणि या सामन्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करताना फक्त चेंडूला दिशा दिली. मिड विकेटच्या दिशेने 1 बाउन्स चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं आणि 4 धावा वसूल केल्या. धावा झाल्यात अमर पाटील आम्हाला दर्शवतात. 8 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. दुसऱ्या षटकातील हॅलो चेक. आपण विशेष सन्मानाकडे या ठिकाणी वळतोय, कारण आपल्या या मंचाची शोभा ज्यांच्या आगमनाने वाढलेली आहे अशा या विशेष अतिथी आणि मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. नेतृत्व म्हणजे काय? नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता मिळवणं नाही, लोकांच्या आशांना नवी दिशा देणं. तुमच्या कार्याचा सुगंध हा सर्वत्र असाच दरवळत राहू दे आणि जनतेची सेवा हीच तुमची ओळख जी आतापर्यंत आहे ही कायमस्वरूपी राहू दे. असे जनतेच्या मनामध्ये जे विराजित झालेले आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये, या पालघरवासींच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांचं नाव कोरलेलं आहे, आदरणीय सन्माननीय माननीय श्री डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेब खासदार पालघर लोकसभा यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष, अध्यक्ष देवानंदजी वझे आणि उपाध्यक्ष भूपेशजी गावड. सम्यक तनोती इति संतान तनुविस्तारे असं म्हटलं जातं की वडिलांची ध्येय जो पुढे घेऊन जातो, वडिलांचं कार्य जो पूर्णत्वास नेतो तो खरा संतान असतो. आणि आपल्या वडिलांचं स्वर्गीय विष्णू सवरा साहेबांचं ध्येय उराशी बाळगून त्यांचं ध्येय पूर्ण करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे असे डॉक्टर हेमंतजी विष्णू सवरा. वेलकम साहेब, वेलकम. शब्दांपेक्षा कृतीवर ज्यांचा भर आहे, शब्दांपेक्षा ज्यांचा कृतीवर भर आहे तोच लोकांचा मनाचा हिरो असतो, तोच लोकांच्या मनाचा वारसदार असतो.
राजकारण नवं तर समाजकारण हे ज्याचं ध्येय आहे आणि असं नेतृत्व म्हणजेच आपले खासदार साहेब. आणि या खासदार साहेबांचं यथोचित सन्मान या ठिकाणी आपण आताच पाहिला APLच्या कोर कमिटीच्या माध्यमातून. वेलकम साहेब, आपलं पुनश्च एकदा मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. तसेच आपण पाहतोय या मंचावरती आगरी कॉमेडी कशी असावी, आगरी कॉमेडी अगदी म्हणजे कॉमेंट्री करायला जातात आणि त्यानंतर तिथे मात्र कॉमेडी होत असते, असं आगरी समालोचक आपण पाहतो. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं दिलीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विक्रमजी घरात आपणास विनंती करतो की आपण आगरी समालोचक दिलीप पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आम्हाला सार्थ अभिमान आहे दिलीप पाटील यांचा. आगरी भाषेमध्ये समालोचन करतात, परंतु खूप वेळा प्रयत्न करूनही ते आमच्यापर्यंत येत नाहीत. तर इथून आम्हाला एक शब्द द्या दिलीप पाटील साहेब की पुढच्या APL मध्ये आपलं समालोचन आम्हाला ऐकायला मिळेल. शेड्यूल खूप बिझी असतं, कारण दिलीप पाटील यांना खूप सारे फोन येत असतात. अगदी प्रामाणिक म्हणजे त्यांच्या माध्यमातून मी सांगतो की बँकेतले एकदा 20,000 रुपये त्यांना सापडले होते आणि ते अगदी सहजगत्याने प्रामाणिकपणे सुपूर्द केले होते असे हे दिलीप पाटील. म्हणूनच आगरी असल्याचा अभिमान आहे. साखरे गावचे विद्यमान सरपंच प्रतिभा भुयाल मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या मॅडम आपलं सुद्धा प्रथमतः आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. षट क्रमांक तिसरं दुसरा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. मिलिंद पाटील यांच्या बॅट मधून एक मोठा फटका बघायला मिळतोय. षटकारासाठी 6 धावा आणि या षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15. या धावसंख्येवर जर स्वप्नील पाटील यांनी षटकार मारला तर नयन ठाकूर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. इथून आपण बघतोय जीत गावड. यानंतर आपण मंचावरती पाहतोय शिवसंग्रामचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संपूर्ण टीमला आमंत्रित करतोय. शिवसंग्राम या संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि महिला सुद्धा आहेत. या महिलांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. शिवसंग्राम सर्व कमिटी मेंबर्स, सर्व सदस्य यांचा यथोचित सन्मान मी आमंत्रित करतोय सन्मान करण्यासाठी. भूपेशजी गावड, भूपेशजी गावड आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते, तसेच अध्यक्ष देवानंदी वजे साहेब आपणास सुद्धा विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण टीमचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. शिवसंग्राम होल टीम, भूपेशजी गावड आणि देवानंदी वजे साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण टीमचा सन्मान करायचा आहे. प्रभाकर सुदाम पाटील यांच्या मार्फत 1,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य प्राप्त झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. दोघांनी सुद्धा यायचं आहे, कारण आम्हाला एकत्र सन्मान करायचा आहे. आपला एकत्र करायचा आहे, एकत्र. राहुल दादा पाटील एक दानशूर व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा विशेष हातखंड आहे. मी नेहमीच म्हणतो की ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं त्या सोनोपंत दांडेकर कॉलेजला 11 लाखाचं त्यांनी भरीव देणगी स्वरूपात आपली कृतज्ञता व्यक्त केली. टेंबोडे गाव असेल त्या टेंबोडे गावाला एक सांस्कृतिक नाव ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले असे राहुलजी प्रकाश पाटील विद्यमान नगरसेवक आणि त्यांच्या सौभाग्यवती एकत्रितरित्या आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. देवानंदजी वजे साहेब आपल्या शुभ हस्ते राहुल प्रकाश पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती यांना आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय राजेंद्र चिंतामण किणी साहेब लगातार 3 षटकार किंवा लगातार 3 विकेटसाठी
1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कुठल्याही खेळाडूने जर विकेट हॅट्रिक किंवा लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तसेच आदरणीय किरण पांडुरंग पाटील साखरे यांच्याकडून 500 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. चला यानंतर आपण एका दाम्पत्याच्या सन्मानाकडे वळणार आहोत. राहुलजी प्रकाश पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती. अगदी राहुल दादा म्हणतात की फक्त आमच्या सौभाग्यवतीचा करा, परंतु धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातीचार आम्ही प्रत्येक कार्यामध्ये अगदी रणरागिणीप्रमाणे उभी राहिली. फेअर डिलिव्हरी आहे आणि रणरागिणी प्रमाणे उभी राहिलेली त्यांच्या सौभाग्यवती आणि एकत्र या दाम्पत्याचा सन्मान होतोय देवानंदजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते. आदरणीय राहुल प्रकाश पाटील साहेब विद्यमान नगरसेवक आहेत पालघर नगर परिषदेचे आणि नक्कीच ते नंतर मनोगत व्यक्त करणार आहेत आग्रा प्रीमियर लीग बद्दल. धावसंख्या झाले धावफलकावर आपण बघतोय अमर पाटील दर्शवतात 24. षटक क्रमांक आपण बघितले तर 3 षटक संपलेले आहेत आणि 24 धावा धावफलकावर. सध्या बिकट स्थितीमध्ये आपण बघतोय डॉन किलर बिरवाडी संघ आहे, परंतु इथून स्वप्नील आणि मिलिंद हे दोघे डावाला सावरतील यात काही शंका नाही. ही आशा बाळगून असतील डॉन किलर बिरवाडीचे सगळे समर्थक. हॅलो, शिवसंग्राम ग्रुप माकणे यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. थँक्यू सो मच. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना धन्यवाद देऊयात. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदरणीय सन्माननीय नामदेव शेठ पाटील यांचं मनपूर्वक आपण सहर्ष सुस्वागतम करूया. आग्रा प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे ड्रीम लुक ब्युटी हेअर सलून अँड मेकअप यांच्या आपण प्रोप्रायटर पाहत आहेत अपेक्षा कुडू मॅडम आणि सारा कुडू मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन सन्मानानं आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. नामदेव शेठ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि या पण त्यांचं करूया आपण स्वागत सन्मान. आणि परिचय कुडू सरांकडे आता लगेच वळूया. आदरणीय किशोरजी किणी साहेब कशित कोपरवरून इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय प्रबोध शेडके सरांसाठी आणि परेश कुडू सरांसाठी 500 रुपयांचं त्यांना एक सन्मानजनक हे बक्षीस आहे. त्यांच्या कलागुलांना वाव देणारं आणि त्यांचा आम्ही करतोय इथे आभार व्यक्त. धन्यवाद. धावा झाले धावफलकावर आपण बघितलं तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात 27 धावा 27 रन्स ऑन दी बोर्ड. तसेच आदरणीय जयवंतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रमोद शेडके सरांना आणि माझ्यासाठी 500 रुपये आले. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. VIP बॉक्स कडून सुद्धा बक्षिसांचा वर्षाव पहिल्या दिवसापासून होतोय आणि तिथे जर चेंडू गेला आजच्या दिवसामध्ये तर रोख रक्कम रुपये 11,000 मिळतील. डायरेक्ट VIP बॉक्स मध्ये चेंडू गेला तर 11,000 रुपयाचे हे कॅश प्राइज असेल. तसेच आदरणीय कल्पित चंद्रकांत गिणी पिंट्या दादा बहाडोली यांच्याकडून या स्पर्धेकरिता 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद पिंट्या दादा, कल्पितजी किणी साहेब बहाडोली. हॅलो, यानंतर आग्री प्रीमियर लीग पर्व 9 आणि या 9व्या पर्वाच्या निमित्ताने विशेष अतिथी कार्यसम्राट कार्यतत्पर एक लाडकं नेतृत्व सन्माननीय डॉक्टर हेमंतजी विष्णू सवरा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अगदी पालघर जिल्ह्यातील प्रत्येक समाजावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. कोणत्याही समाजाची कोणतीही इव्हेंट असू दे, अगदी रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत सुद्धा ते उपस्थित राहतात. मग रस्ता असू दे, रेल्वे असू दे, कुठल्याही गावाचा छोटासा का होईना समस्या असतील तर त्याचं एकमेव उत्तर आहे डॉक्टर हेमंतजी विष्णू सवरा. आणि म्हणूनच मी म्हणतो की स्वर्गीय विष्णू सवरा यांचं ध्येय उराशी बाळगून अगदी पायाला भिंगरीप्रमाणे सतत फिरत राहतात, लोकांना भेटत राहतात, प्रेम घेत राहतात आणि प्रेम देत राहतात. असे आपले लाडके खासदार साहेब हेमंतजी विष्णू सवरा साहेब यांच्या आपण मनोगताकडे आता वळणार आहोत आणि त्यांच्या भावना मी विनंती करतोय की सवरा साहेब
आपले जे मनोगत आहे या APLच्या माध्यमातून हे मनोगत व्यक्त करावं. आगरी प्रीमियर लीग 2026 पर्व 9. खरं तर बऱ्याच ठिकाणी क्रिकेटच्या मॅचेस आता सुरू झाल्या आहेत आणि पावसाळा जरा वाढल्यामुळे थोडंसं लेट हा क्रिकेटचा हंगाम सुरू झालेला आहे. राजूदादांचा खूप दिवसापासून फॉलोअप पण चालू होता आणि आग्रह पण होता. म्हणजे ही लीग सुरू होण्याच्याही कित्येक दिवस अगोदर त्यांनी मला सूचना दिली होती यायचं आहे असं. आणि खरोखरच आज इथे आल्यानंतर एक नितांत सुंदर असं ग्राउंड जे बघायला मिळालं आणि सर्व राजूदादांसोबत अध्यक्ष वजेसाहेब असतील आणि सर्व प्रतिनिधी सहकारी या सगळ्यांचं आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण 9वं पर्व तुम्ही अतिशय ताकदीने ते पेललेलं आहे आणि हे जे काय ग्राउंड आपण उपलब्ध करून दिलेलं आहे हे ग्राउंड म्हणजे या सर्व खेळाडूंसाठी एक पर्वणी आहे. अशा प्रकारचं ग्राउंड उपलब्ध करून देणं आणि अशा प्रकारच्या ग्राउंडवर खेळणं हे खेळाडूंसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं 14 संघ तुम्ही निवडलेले आहेत. त्याच्यात लीग्स मॅच होत आहेत आणि खूप चांगला खेळसुद्धा आता इथे होतोय आणि सर्वांग सुंदर असं व्यवस्थासुद्धा केलेली आहे. स्क्रीनसुद्धा बघतोय मी त्या प्रोफेशनल जसे आपण स्क्रीनवर बघतो ज्या पद्धती इंटरनॅशनल मॅच आपण बघत असतो त्या पद्धतीचंच एक फील इथे येते आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचे नियम पाळून आणि सर्वांग सुंदर व्यवस्था आज इथे राजूदादा आणि त्यांचे सर्व सहकारी वजेसाहेबांचे सहकारी यांच्यासोबत झालेलं आहे. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या निमित्ताने एक टेनिस क्रिकेटमध्ये एक नवीन अध्याय तयार होतोय आणि यासोबतच थोडंसं प्रोफेशनल करिअरच्या माध्यमातून सुद्धा टेनिस क्रिकेट आता बघितलं जायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे जसे जे मोठमोठे खेळाडू मानधन घेऊन खेळत असतात त्या प्रकारचे गुणवान आपल्याकडे खेळाडू आहेत. त्यांनी सुद्धा मानधन घेऊन अशा प्रकारचं खेळावं एक करिअर या निमित्ताने होईल. निश्चितच आपल्या सगळ्यांचं मी खूप अभिनंदन करतो आणि सर्व सहकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो की अशा प्रकारची चांगली सुंदर व्यवस्था तुम्ही केली. विशेष आभार म्हणजे लायन हार्टेड राजूदादा आमचे त्याचं 1 नंबरचं बक्षीस पण दिलेलं आहे बाईक पण दिलेली आहे पण त्याचे काय मीपणा नाही आहे त्यामुळे त्यांचा विशेष आभार. सर्व वजेसाहेब तुमचे सर्व सहकाऱ्यांचे आभार आणि मला इथे बोलून माझं स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्यात कारण सांसद खेळमध्ये 60,000 स्पर्धक उतरले होते ते त्यांच्या प्रेमापोटी आणि भारत आज संपूर्ण भारतामध्ये पहिल्या नंबरचं सांसद कोण असेल तर ते नाव आहे डॉक्टर हेमंतजी विष्णू सवरा. तसेच आपण या बँड पथकाच्या माध्यमातून पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या APL ला नेहमीच सदिच्छा प्राप्त होत असतात. APL च्या प्रत्येक पर्वामध्ये अगदी आवर्जून आपली उपस्थिती दर्शवत असतात. एक लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय विजय शेठ पाटील यांचं आगमन या मंचाच्या दिशेने होताना आपण पाहतोय. सन्माननीय विजय शेठ पाटील यांचं आगमन होते. ससूनवघर सुवी पॅलेसचे जे ओनर आहेत ज्यांच्या माध्यमातून 65,000 रुपयाचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण ह्या मंचावरती अगदी दिलखुलासपणे विराजित व्हा आणि या क्रिकेटचा आनंद या मंचावरून घ्यायचा आहे. आपण पाहतोय की मागील कित्येक वर्षापासून विजय शेठ पाटील यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 65,000 रुपयाचं पारितोषिक कित्येक वर्ष झाले आणि तीच परंपरा अबाधित ठेवण्यात हे तितकंच मोठं काम आहे. म्हणूनच विजय शेठ पाटील हे आपल्या समाजावरती जास्तीत जास्त प्रेम करणारे आहेत.
क्रिकेटवरती प्रेम करणार आहेत, खेळावरती प्रेम करणार आहेत, म्हणून आपला माणूस संबोधणं हे वावगं ठरणार नाही. चला वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. मिलिंद आवड आहे मिलिंद. तर एकंदरीत 30 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघितलं तर 5वं सुरू आहे आणि एक चेंडूचा खेळ होताना 30 धावा धावफलकावर बघायला मिळतात. सुंदर अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. प्रेक्षकांची मांदियाळी आपल्याला बघायला मिळते. खच्चाखच असं मैदान भरलेलं आहे आणि व्यासपीठावर आपले लाडके खासदार आणि आताच विजय शेठ पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं नक्कीच शुभ सन्मान होणार आहे, त्याकडेच आपण वळणार आहोत. परेश कुडू सर तिथे सज्ज आहेत. चला सामना सुरू ठेवायचा आहे. अंतिम सामन्याला आपल्याला थोडासा वेळ लागेल. साखरे नावजे गिराळे या सहकारी सोसायटीचे चेअरमन सन्माननीय संदीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गैलाई मंडप डेकोरेटरचे जे स्वतः ओनर सुद्धा आहेत, त्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. संदीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय सौभाग्यवती सायली स्वप्नील किणी, उपसरपंच मॅडम सोनावे आणि स्वप्नील दयानंद किणी सोनावे यांचं इथे आगमन झालेलं आहे. फेअर डिलिव्हरी आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट आलेले आहेत. त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. वृंदावन कॉम्प्लेक्स सफाळे पाटील बिल्डर्स सन्माननीय नामदेवजी पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 5,000 रुपयाचा क्रीडा निधी या APL ला प्राप्त झालेला आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. थँक्यू सो मच नामदेव शेठ. तर आदरणीय पालघर लोकसभेचे विद्यमान खासदार साहेब इथून मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळतात. त्यांचं खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय, कारण वेळात वेळ काढून, कारण पूर्ण पालघर जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि तरी सुद्धा खूप बिझी शेड्यूल आहे त्यांचं आणि वेळात वेळ काढून ते इथे उपस्थित झाले. त्याबद्दल पूर्ण आगरी प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीने आम्ही स्पेशली थँक्स सांगतो त्यांना. खूप खूप धन्यवाद सर, आपण आलात त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. षटक क्रमांक 5 इथून आपण बघतोय हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव निघून गेलाय. चांगली गोलंदाजी होताना आपण बघतोय खास करून यंग स्टार टेंभोडे उमरोळी या संघाकडून काही अप्रतिम गोलंदाजी होते. सध्याच्या स्थितीला बॅकफुटवर आहे, थोडासा बॅकफुटवर पाठवलाय, कारण चेतन पाटीलने जेव्हा नाणेफेक हरली, प्रथम फलंदाजी करायची होती, इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की 80 धावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा, परंतु चांगली गोलंदाजी आणि या वेळेला ज्या फटक्याची गरज होती तो फटका येताना आपल्याला बघायला मिळतोय. सरळ बॅटने खेळलेला, गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून मारलेला फटका लॉंग ऑफ क्लिअर होतोय. 6 धावा. 37 धावा धावफलकावर बघायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर प्रतीक. ज्या पद्धतीने आपण बघतो या षटकातील 5 चेंडूंचा खेळ होताना 37 धावा धावफलकावर, म्हणजे 30 चेंडूंचा खेळ होण्यासाठी फक्त एका चेंडूची गरज आहे. 29 चेंडू फेकले गेलेत, 37 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. या खेळपट्टीचा विचार केला तर धावसंख्या थोडीशी संथ गतीने सुरू आहे. हॅलो, सन्माननीय अंतू अमृत पाटील या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. मी भूपेशजी गावड आपणास विनंती करेन की आपण मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. ब्रँड ऑफ टेंबोडे भावेश सुरेश पाटील काय कमालीची फलंदाजी करतोय. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. डॉन किलर बिरवाडी सरपाडा आणि या संघाला सावरण्याचं काम करतोय मिस्टर भावेश पाटील टेंबोडे. धावा झाले 43. 5 षटकांचा एकंदरीत खेळ होताना आपल्याला बघायला मिळतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना स्वप्नील पाटील डॉन आणि दुसऱ्या बाजूने भावेश पाटील टेंबोडेचा हा ब्रँड कशा पद्धतीची फलंदाजी करेल हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल.
अग्री प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आहे, 9वं पर्व आहे आणि पहिलं पर्व असं आहे की ज्या पर्वामध्ये आपण मालिकावीर बाईक बघतोय आणि ती बाईक सौजन्य केली गेली आपल्याला आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच माध्यमातून यावर्षी 1,21,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि पुढच्या वर्षासाठी घोषणा सुद्धा त्यांनी केली की पहिलं पारितोषिक आणि मालिकावीर बाईक ही त्यांच्याच माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल, जे 10वं पर्व असेल आणि रेकॉर्ड ब्रेक पब्लिक आपल्याला बघायला मिळते, खचाखच भरलेलं मैदान आपल्याला बघायला मिळते. अजून अंतिम सामना बाकी आहे. अंतिम सामन्याच्या वेळेला मात्र पूर्णपणे आपण बघणार आहोत की स्टेडियम खचाखच भरलेलं असेल. पुन्हा आपण वळूया एका विशेष सन्मानाकडे. डॉक्टर सृष्टी विनोद गावड आगरवाडी ही डिसेंबर 2025 मध्ये बंगळुरू येथून फिजिओथेरपिस्ट शिक्षण जिने पूर्ण केलेलं आहे आणि सध्या ती हिंदुजा हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत आहे. हिचा आपण गुणगौरव करतोय. सन्माननीय किशोरजी वझे, आपणास मी विनंती करेन की आपण सृष्टीचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. अभिनंदन सृष्टी, आणि तुझी ही यशस्वी वाटचाल अशीच पुढे चालत राहो. तुझ्या पुढील आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. इथे उपस्थित आहे आपल्या आगरी समाजातील कुमार मीत अनिल पाटील. सफाळे गावचा हा खेळाडू आहे. यंदाचा आगरी प्रीमियर लीग तो खेळत नाही कारण त्याची निवड मुंबई अंडर 19 स्पर्धेमध्ये झालेली आहे. 2024-25च्या हंगामात अंडर 19 कूचबिहार स्पर्धेसाठी मुंबई अंडर 19 संघात निवड झाली आणि नागालँड विरुद्ध 3 विकेट घेऊन आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवला. 2025-26च्या हंगामात विनुमंकट स्पर्धेसाठी मुंबई संघातून अंडर 19 संघात निवड झाली आणि परत कूचबिहार स्पर्धेकरिता मुंबई अंडर 19 संघात वर्णी लागली. तेव्हाही गुजरात विरुद्ध खेळताना 3 विकेट घेतल्या, आपला दबदबा निर्माण केला. त्यानंतर वलसाड येथील प्रॅक्टिस टूरसाठी अंडर 23च्या मुंबई संघात समावेश केला. तिथेही त्याने आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे IPL इंडियन प्रीमियर लीगच्या स्पर्धेसाठी नेट बॉलर म्हणून मीत अनिल पाटील याची निवड झालेली आहे. तर या खेळाडूंचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. तत्पूर्वी मीत अनिल पाटील आपण यायचं आहे पुढे. विजय शेठ पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपल्याच आगरी समाजातील या खेळाडूचा आपण गौरव करावा अशी मी विनंती करतोय. जोरदार टाळ्या खूप कमी पडतात. आज आपल्याला अभिमान पाहिजे या मीतवर. खरोखरच आमचं छाती अशी फुगून येते या मीतला बघताना खेळताना. जबरदस्त अप्रतिम असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. अत्यंत कमी वयामध्ये मोठमोठ्या स्पर्धा मुंबई अंडर 19 साठी खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. मीत अनिल पाटील, सफाळे गाव. फेअर डिलिव्हरी. वेल डन मीत गावड, आणि अशीच अगदी उभरती कामगिरी करत राहा. हॅलो, आपण या मंचावरती येताना पाहतोय सन्माननीय किरणदादा पाटील साहेब, मिहिर स्टोन क्रशर जीवदानी डेव्हलपर्सचे जे मालक आहेत, त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. तसेच संदेशजी मडवी सुद्धा त्यांच्या समवेत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नरेशजी मडवी आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तसेच प्रसाद भोईर, सुभाष किनी आणि शैला किनी मॅडम यांचं सुद्धा आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. संदीपजी पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जाणता राजा सामाजिक सेवा संस्था दुकटन चे सचिव आपण या ठिकाणी पाहतोय. प्रसादजी भोईर, जाणता राजा सामाजिक सेवा संस्था दुकटन यांचे
आपण पाहतोय प्रसादजी भोईर यांचं सुद्धा आगमन होतंय. वेलकम. संदीपजी पाटील अगदी साखरे नावजे गिराळे सोसायटीचे चेअरपर्सन आहेत, त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूयात. सर्वांचं अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, कारण आज हे संध्याकाळचं सत्र त्याच्यामध्ये ग्रँड फिनाले आणि त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मांदी याळी मान्यवरांचे होणारच आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय कल्याणी किशोर तरे मॅडम एक खानिवडे गावातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी दरवर्षी न चुकता आग्रे प्रीमियर लीग साठी अगदी ते आवर्जून उपस्थित असतात. अशा सौभाग्यवती कल्याणीताई या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वा भावेश, अतिशय जबरदस्त फटकेबाजी करत असताना आपल्या स्वतःला संघाला डावाला सावरलंय आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते आता 50. शेवटचा बॉल आहे. या पहिल्या डावातील कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल याकडे लक्ष असेल. नेहाली स्वरांगी वॉरियर्स धुकटन टीम ऑलरेडी आपण पाहिलंय जबरदस्त खेळ करत असताना फायनलचं तिकीट मिळवलं. चांगला फटका टक्कन आवाज आलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय भावेश पाटील. मॅग्निफिसंट बॅटिंग. 56 धावा, 57 धावांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. आज रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक वर्ग साखरे गावामध्ये. अगदी मात्र हा आगरी समाज बांधवांचा वर्ल्ड कप डोळ्याचं पारणं फिटणारं असं आयोजन आणि नेत्रदीपक असं नियोजन. खरोखरच या स्पर्धेला मानाचा सलाम आहे. या ग्रँड फिनालीच्या माध्यमातून आपण मंचावरती विशेष अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या सन्मानासाठी आपण वळणार आहोत. मोठेपणा हा अधिकारात नसतो. मोठेपणा हा अधिकारात नसतो, तर तो स्वभावातील नम्रतेत असतो. जो दुसऱ्याचा आदर राखतो तोच खरा उत्तम माणूस. आणि असाच उत्तम माणूस आपला माणूस म्हणून ज्यांनी बिरुदावली प्राप्त केलेली आहे ससूनवगरचे सन्माननीय विजय शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी देवानंदजी वजे साहेब आणि भूपेशजी गावड साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रक्कम 65,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात विजय शेठ पाटील. सन्माननीय विजय शेठ पाटील साहेब यांचं शुभ स्वागत या मुख्य मंचावरती आपण पाहतोय. आग्रे प्रीमियर लीग मध्ये गेली कित्येक वर्ष अगदी न चुकता मदत करणारे हे व्यक्तिमत्व आहे. सडळ हस्ते मदत करतायत आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते असे विजय शेठ पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. तसेच आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी पाहतोय संदेशजी मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. भूपेशजी गावड या आपल्या शुभ हस्ते संदेश मडवी यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पाहुण्यांचं स्वागत एका साईडला आपण पाहतायत. अतिथी देवो भव. अगदी समुद्राला उधाण आलंय अशा प्रकारचं यावेळेला आपण पाहताय दृश्य. जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक हे आमचे केंद्रबिंदू आहेत. लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग आणि आमचे कॅमेरामॅन मुनीत कुडू असतील. तसेच आपण मंचावरती पाहतोय की जाणता राजा सामाजिक सेवा संस्थाचे सन्माननीय प्रसादजी भोईर सर या ठिकाणी उपस्थित झालेले, ज्यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. मी देवानंदजी वजे साहेब आपणास चला ऑल टीम या एपीएल ची ऑल टीम जाणता राजा ग्रुप या संपूर्ण टीम जाणता राजा ग्रुप या ठिकाणी अध्यक्ष साहेब जे आहेत आपले आग्री समाज उन्नती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मनोहरजी पाटील सर यांचं सुद्धा आगमन झाले. या जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेचे ऑल टीम मेंबर. अगदी खेळावरती नितांत प्रेम आहे आणि अगदी थोड्याच दिवसात आपण कबड्डीचा सुद्धा एक महासंग्राम ज्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत.
संपूर्ण टीम मी भूपेश गावड उपाध्यक्ष आपणास विनंती करतो की आपण या संपूर्ण टीमचं यथोचित सन्मान करायचा आहे. अगदी क्रिकेट बरोबर कबड्डी सुद्धा अगदी पुढे घेऊन जाण्यासाठी सतत कार्यतत्पर असतात. 19, 20 आणि 21 हा 3 दिवस कबड्डीचा महासोहळा आपण यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. सुलोचना सखाराम कुडू यांच्या स्मरणार्थ विश्वनाथ सखाराम कुडू बहाडोली यांच्याकडून 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. तसेच ड्रीम लुक पार्लर बहाडोली सारा कुडू आणि अपेक्षा कुडू यांच्याकडून 3000 रुपयाचं मंडळाला आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. थँक्यू सो मच. वेलकम प्रसादजी भोईर सर. त्याचबरोबर आपण मंचावरती पाहतोय जिल्हा परिषद पालघरच्या माजी सदस्य सन्माननीय कल्याणीताई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कल्याणीताईंचा यथोचित सन्मान करण्यासाठी देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते कल्याणी किशोर तरे मॅडम यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला डॉन किलर बिरवाडी जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती करेन की खुर्च्या आपण डगआउट मध्ये ठेवायच्या आहेत आणि तिथून मॅचचा आनंद आपण घ्यायचा आहे. नम्रतेची विनंती. पहिल्याच बॉलवर जयेश पाटीलच्या या बॉलवर जबरदस्त प्रहार केला गेला आणि खणखणीत चौकार. अजय घरत जर लगातार 3 षटकार जर ठोकतायत तर विशालजी घरत यांच्याकडून 1000 रुपये. कल्पेशजी कुडूसाहेब बहाडोली कल्पेशजी रघुनाथ कुडूसाहेब बहाडोली यांच्याकडून 2500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं आभार व्यक्त करतायत, ऋणी राहत आहेत. थँक्यू व्हेरी मच. जयेश पाटील चांगला बॉल होता यावेळेला. पाठच्या अगदी खालून बॉल निघून जातोय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. अपील जरूर केली गेली होती परंतु इथे पंच सांगतायत की कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालेलं नाहीये. बॅट अँड बॉलचं 2 बॉलचा खेळ झाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेले. आपण पाहतोय किरणजी पाटील मिहिर स्टोन क्रेशर जीवदानी डेव्हलपर्सचे मालक ज्यांच्या माध्यमातून 51,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला प्राप्त झाले. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. तसेच आणि मागच्या वर्षी सुद्धा 1,21,000 प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालं होतं असे हे आपले भूषण आपला माणूस अर्थातच किरण दादा पाटील. त्याचबरोबर कल्याणीताई यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला प्राप्त झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद व्यक्त करूयात. MH48P 9172 तसेच MH48CK 6420 या 2 4 व्हीलर जरा रस्त्याच्या मध्ये आहेत. आपल्यामुळे खूप ट्रॅफिक झालेली आहे. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज लगेच त्या दोन्ही पण 4 व्हीलर आपण लगेच बाजूला करून घ्यायच्या आहेत. बँड पथक हॅलो आवाजच जाणार नाहीये. बँड पथक आजूबाजूला जर आमचा आवाज जात असेल तर बँड पथकाला इकडे मंचाकडे पाठवा प्लीज. हॅलो खेळाडू जरा डॉन किलर बिरवाडीचा कोणी खेळाडू जर बँड वाल्यांना सांगा इकडे पाठवा पटकन. आवाज जात नाही आमचा. स्वप्नील पटकन जरा मेसेज दे ना त्यांच्या. बँड इकडे पाहिजे मंचाकडे पाहिजे लगेच. चेतन पाटील प्लीज जरा पटकन मेसेज द्या कारण सन्माननीय मान्यवर येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी जायचंय बँड पथकाला घेऊन. बँड पथक लगेच मैदानाकडे यायचं मंचाकडे यायचं आहे. कल्याणी किशोर तरे मॅडम यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. धन्यवाद मॅडम. तसेच मंचावरती आपण पाहतोय किरणदादा पाटील ज्यांच्या माध्यमातून बर्थडेच्या माध्यमातून 60वा बर्थडे असेल किंवा वडिलांचे 75 असेल अगदी आम्हाला न चुकता अगदी निवेदक म्हणून ते बोलवत असतात. थँक्यू सो मच किरणदादा. चार बॉलच्या समाप्तीनंतर 6 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. विजयासाठी 57 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम आयोजन नियोजन डोळ्याचं पारणं फिटणारं हे नेत्रदीपक असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. चला या ठिकाणी मंचावरती कल्पेशजी चंद्रकांत केनी बहाडोली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी देवानंदजी वजे आपणास विनंती करतो. या कल्पेशजी केनी आपला सन्मान या ठिकाणी होईल.
कल्पेश जी केनी यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी मंचावरती होतोय. तसेच आपण मुख्य मंचावरती पाहतोय नरेशजी मडवी चांदेव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान देवानंदजी वजे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या नरेशजी मडवी साहेब आपण यायचं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 षटकाच्या समाप्तीनंतर 9व्या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. हॅलो, नावजे सोसायटीचे चेअरमन सन्माननीय अनंतजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान यानंतर आपण पाहणार आहोत. सध्या नरेशजी मडवी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण पाहत आहेत. VIP बॉक्स प्रितेशजी पाटील, प्रणय पाटील, सोन्या, मनोज घरत, विकी वजे माट्या, तुषार घरत, सुधीर वजे, बंटी, बंड्या धीरज, अभिषेक पाटील, गुड्डी, अक्षय वजे आणि अमोल वजे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 11,000 रुपये मिळतील का? त्या VIP बॉक्स मध्ये बॉल अजूनपर्यंत आपण पाहिलेलं नाहीये, केलेला आहे आणि सातत्याने मात्र हे बक्षीस घ्या आमच्याकडून. आपण पाहतोय आगरी समाजाचे अध्यक्ष सन्माननीय मनोहरजी माधव पाटील सफाळे या सन्माननीय मान्यवरांकडून रोख रक्कम रुपये 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात सन्माननीय मनोहरजी पाटील साहेब, अध्यक्ष आगरी समाज उन्नती मंडळ. ग्राउंड कमिटी मेंबर अजय वझे यांचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस सुद्धा आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. अनंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. देवानंद वजे साहेब यांच्या शुभ हस्ते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी राजू रामचंद्र पाटील, राजू दादा यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. रेखा रामचंद्र पाटील मॅडम, आज त्यांना सुद्धा अभिमान असावा आपल्या मुलावर आणि त्या आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. या वेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेतन पाटील येत आहेत, परंतु काय ड्रॉप आणि इथून मात्र दैवदेतीने कर्म नेते फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आदित्यला यावेळेला परतावं लागेल. एक टेक्निकली साऊंड बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आदित्यला ह्या वेळेला रनआउटच्या स्वरूपात परतावं लागतंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. अमर पाटील दर्शवतायत 11 धावा झालेत. 57 धावांचा पाठलाग करताना चला, ग्राउंड कमिटी मेंबर अजय वझे यांचा वाढदिवस आहे. आपण केक कटिंग करून लगेच हा वाढदिवस साजरा करणार आहोत. तसेच आज सागर सुभाष पाटील टेंबोडे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे आणि त्यांना सुद्धा आपण या APLच्या माध्यमातून शुभेच्छा देणार आहोत. खूप खूप शुभेच्छा असतील सागरजी पाटील टेंबोडे. चला, अगदी या ग्राउंडची नितांत देखभाल ज्यांच्या माध्यमातून झाली त्यांचाच आज या ठिकाणी वाढदिवस आहे. अगदी आपण वाढदिवस सुद्धा या मंचावरती करणार आहोत. या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत किरणजीत चौधरी, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. अनम पाटील आणि उल्हास पाटील या त्रिमूर्तींचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आपलं सहर्ष स्वागत सतीश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत सिग्नेश कुडू यांचं सुद्धा सहर्ष स्वागत उर्फ बंटी, मनपूर्वक सहर्ष स्वागत. जे श्रोते जोडले गेलेत विश नेटवर्क या चॅनेलवर त्या सर्वांचं करूया आपण या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष सुस्वागत. चेतन पाटील मॅन फ्रॉम अगरवाडी, एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज, 2025चा किताब ज्याच्या नावावर पाहिला होता बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, तो चेतन पाटील आपण पाहतायत. तो न्यू बॅटर चिन्मय तरे यावेळेला आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर आहेत, यस गॉन. रोहिदास पहा, सेलिब्रेशन पहा, क्या बात है. चेतन पाटील
नाम तो सुना ही होगा. फलंदाज बाद बैक टू द डगआउट गॉन. आदरणीय सन्माननीय मिलिंद काशीनाथ किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. मराठी दणका यांनी 5,000 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आणि सदानंद भोईर साहेब वंजोडी त्या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. सध्या आपल्या व्यासपीठावर विजय शेठ गोविंद पाटील साहेब ससून नवघर गावातील आन बान शान मान सन्मान अभिमान या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. हॅलो. आदरणीय सन्माननीय मनोहरजी पाटील ज्या आगरी समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष आहेत, या मंचावर हे उपस्थित आहेत. मी देवानंदजी वझे सर आपणास विनंती करते की आपण मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. महिला कक्षांमध्ये सुद्धा महिला वर्ग खूप मोठ्या संख्येने येत असताना पाहायला मिळतोय. आमच्या नारी शक्तीला सलाम आहे. संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. कांचनजी पाटील मॅडम आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. कांचनजी रवींद्र पाटील सरांच्या माध्यमातून आमच्या कलागुणांना ते वाव देत आहेत, त्याबद्दल आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. सौ सायली स्वप्नील किणी विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत सोनावे. मी संदेशजी पाटील आपणास विनंती करेन की आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय अनंत जीवन पाटील नावजे यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचे सुद्धा आपण धन्यवाद व्यक्त करूयात. आणि नीलम विकास किणी सातपाटी यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचे सुद्धा आपण धन्यवाद व्यक्त करूयात. सौ सायली स्वप्नील किणी आणि खुद्द स्वप्नील किणी या दोघांनाही मी मंचावर आमंत्रित करते. 25 बॉल 44 रनची आवश्यकता. सुनीलजी वजय वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या वेळेला त्यांचं भव्य स्वागत. स्विच हिटचा फटका, क्लास टायमिंग, कणखर फटका पाहायला मिळतोय. फॅब्युलस ट्रेस ऑफ बुलेट शॉट केविन पीटरसन कॉपी बुक स्टाईल मध्ये. मॅग्निफिसंट टायमिंग, काय फटका खेळला होता. अगदी डोळ्याचं पारणं फिटणारा असा हा फटका. प्रत्येक ब्रँड आहे चांदीपचा. छोटा पॅक बडा धमाका. या चौकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 21. आता 17 रन झालेत आणि आता इथून जर आपण पाहिलं तर बॉल आहेत 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 40 रनची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 10च्या सरासरीने खेळावं लागेल. हॅलो. वीर तानाजी पारगाव संघ मालक यांनी लगेच मंचाच्या दिशेने यायचं आहे. विहा 11 भामटपाडा संघ मालक, तसेच क्रिएटिव्ह 11 माकणे, रिहान सुपर किंग्स बहाडोली, श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, जय बजरंग बिरवाडी, प्रिशा प्रज्योत वॉरियर साखरे या सर्व संघांच्या संघ मालकांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. आपण लगेच मंचावरती यायचं आहे. सन्माननीय सुभाष आत्माराम किणी आणि त्यांच्या सौभाग्यवती शैला सुभाष किणी यांना मी मंचावर आमंत्रित करते. भूपेशजी गावड आपणास विनंती असेल की या मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा. सुभाषजी आत्माराम किणी आणि शैला सुभाष किणी. सन्माननीय सुभाषजी किनी आणि त्यांच्या सहधर्मचारिणी शैला सुभाष किनी यांचा यथोचित सन्मान उपाध्यक्ष भूपेशजी गावड यांच्या शुभ हस्ते होतोय, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय APL साठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात सुभाषजी किनी आणि शैला किनी. तसेच अथर्व संतोष वजे यांच्याकडून 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. सफाळे अथर्व संतोष वजे. तसेच संदीपजी पाटील गैलाई डेकोरेटरचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान आपण मंचावरती पाहणार आहोत. मी आमंत्रित करतो या संदीपजी पाटील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. दोन्हीही मात्र रिव्ह्यू लॉस झालेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला चेतन पाटील समोरून बॉल फिरवतोय.
रोहिदास किनी यांनी जो झेल टिपला त्यासाठी भगवानजी पाटील यांच्याकडून 100 रुपये. अप्रतिम चांगला फटका आहे. यावेळेला फक्त दिशा दिली गेले. एक नंतर मेल संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. संपूर्ण आज मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने पर्व 9. चांगला बॉल होता. चांगला बॉल ह्या वेळेला समोरून फिरवलाय. ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी ते मात्र या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. चेतन पाटील कुलाकट मध्ये मात्र या खेळाडूची वर्णी लागली जाते आणि त्यामुळे अनुभव आहे. खेळपट्टी कोणतीही असो, ती सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो, मातीची खेळपट्टी असो, त्या खेळपट्टीवर मात्र मी चांगल्या पद्धतीने खेळेन. आनंद पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत भालिवली. त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतो. या आपण मंचावरती विराजित व्हायचंय. सन्माननीय सुभाषजी आत्माराम केनी यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले आहे. थँक्यू सो मच साहेब. उपेंद्रजी नारायण पाटील यांच्याकडून 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. उपेंद्रजी नारायण पाटील फ्रॉम उमरोळी. यावेळेला प्रतिम फुटवर्कचा चांगला वापर केलाय. दबाव वाढला होता परंतु कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण हे सूत्र आहे. स्वतःवर नाराज होत असताना रनिंग मध्ये मात्र कॅच कधी कधी कठीण होऊन बसतं, परंतु प्रयत्न जयेश पाटीलने चांगले केले होते सच्चाने. आता 18 बॉल आणि 36 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 18 बॉल आणि 36 रन. यंगस्टर टेंबोडे उमरोळी या टीमला विजयाकरिता. डॉन किलर बिरवाडी वर्सेस आपण पाहतात यंगस्टर टेंबोडे उमरोळी. मात्र एका साईडला नेहाली स्वरांगी वॉरियर्स धुकटन टीम. ऑलरेडी त्यांनी तिकीट मात्र फायनलचं मिळवलंय. मॅचचा सामना पाहतायत कोणता संघ आपल्या बरोबर खेळेल. ती रणनीती, ती गेम प्लॅनिंग, ती स्ट्रॅटेजी आखली जाईल. चला थोडंसं स्पीडअप करा जेणेकरून मात्र आपल्याला फायनलची मॅच या अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच खेळवली गेली पाहिजे. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा, कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. टाइम अँड टाइट वेट फॉर नन. वेळ आणि भरती कधीच कोणासाठी थांबत नाही. आदरणीय सन्माननीय उपेंद्रजी नारायण पाटील उमरोळी या मंचावर उपस्थित आहेत. मी मनोजजी पाटील आपणास विनंती करेन की आपण मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. सन्माननीय उपेंद्रजी नारायण पाटील आपला यथोचित असा सन्मान मनोजजी पाटील यांच्या शुभ हस्ते होतो, ज्यांच्या मार्फत APL साठी 6व्या क्रमांकाचं बक्षीस 11,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. सर आपलं खूप खूप धन्यवाद. हॅलो, संदीपजी पाटील नावजे यांच्याकडून 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. धन्यवाद संदीपजी पाटील. थँक्यू सो मच. सन्माननीय प्रशांतजी गोवारी आणि सचिनजी भोईर या मंचावर उपस्थित आहेत, जे STMPL चे अध्यक्ष आहेत आणि वीर धरतीपुत्र संस्था या संस्थेशी जे निगडीत आहेत अशा मान्यवरांचा सन्मान आपण करतोय. अक्षयजी घरत आपणास विनंती असेल की या मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. सन्माननीय प्रशांतजी गोवारी आणि सचिनजी भोईर. जित पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर लगातार 3 षटकार येत आहेत तर 2 षटकार येत आहेत तर सूरजजी अशोक पाटील टेंबोडे यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. अप्रतिम चांगला फटका आहे. एक रन तर मेल. दुसऱ्या रन साठी पलटले. जयेश पाटीलला यावेळेला बॉलने बीट केलं. डायव्हर्ट बॉल झाला आणि सरळ बॉल निघून जातोय. 4 रन. चौकार. चुकीला माफी नाही. चला VIP बॉक्स या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रितेशजी पाटील, प्रणय पाटील, सोन्या, मनोज घरत, विकी वजे, तुषार घरत, सुधीर वजे, बंटी, बंड्या धीरज, अभिषेक पाटील गुड्डी, अक्षय वजे, अमोल वजे या सर्वांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. चला यानंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. उपस्थित आहेत आपल्यामध्ये तन्मय हरेश्वर तरे आणि त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा आहेत. या दोघांनाही मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय, ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर हे चषक आपणास प्राप्त झालेलं आहे. अशा सन्माननीय तन्मय हरेश्वर तरे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचा एकत्रित रित्या सन्मान
मी आमंत्रित करतोय मनोज पाटील, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या दोघांचाही सन्मान करायचा आहे. अतिशय चांगला यावेळेला हा बॉल. तनिष कोणताही दबाव नाहीये. जित पाटील 2 षटकार येत आहेत, तर तुषारजी पामाळे साहेब यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऊर्जा दिली जाते या मान्यवरांच्या माध्यमातून. अप्रतिम, क्या बात आहे तनिष. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहेत. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. तनिष पाटीलला आपण पाहत आहेत. सुपर सुपर. यावेळेला आपण पाहिलं तर बॉल आहेत आता जवळजवळ 14 बॉल आणि 32 रन. खरोखरच सलाम असेल तनिषला. काय गोलंदाजी केली तनिषने निडर मनाने. अथर्व संतोष वजे, ज्यांच्या मार्फत APL साठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. अशा अथर्व वजे यांचा शुभ सन्मान विशाल घरत यांच्या हस्ते व्हावा असं मी त्यांना नम्र विनंती करते. डॉट बॉल. आणि जर गोलंदाजाने इथे षटकार जर मारून दिला नाही तर तुषारजी पामाळे साहेब यांच्याकडून 500 रुपये. शेवटचा बॉल. काय अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. तनिष पाटील निर्णायक षटक. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला आणि सरळ बॉलला फेकून दिले षटकारासाठी. शेवटच्या बॉलवर आला षटकार, परंतु षटकार आल्यानंतर सुद्धा अप्रिशिएट केले गेले ते तनिष पाटीलच्या गोलंदाजीवर. भवितव्य आहे सरपाडाचं. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 31 धावा आता विजयासाठी. 12 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. या षटकाराने आपण पाहत आहेत अजयजी यांचं स्वागत केलं जातं. अजयजी वजे असतील, संदीपजी किनी असतील, भालचंद्र पाटील, भालेव मामा असतील, या सर्वांचं सहर्ष सुस्वागतम. हॅलो. सौ कामिनी रमेश पाटील, पारगाव, आगरी समाजोन्नती मंडळाच्या या उपाध्यक्ष आहेत, तसेच माजी पंचायत समितीच्या सदस्य देखील आहेत. यांचा यथोचित असा सन्मान विशालजी घरत आपण आपल्या शुभ हस्ते करावा. सन्मान्य PT सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. किशोरजी किनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कशित कोपर वरून या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आनंदजी पाटील भालिवली यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले आहे. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. तरेच अनिलजी तरे हे सुद्धा उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा आपण शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करूयात. आणि PT पाटील सर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत. संदीपजी मडवी चांदेप अर्थातच सदा दादा यांच्याकडून 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला प्राप्त होते. थँक्यू सो मच सदा दादा. खूप सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि नक्कीच आपला थोडासा स्टेज या ठिकाणी कमी पडतोय. आता नक्कीच जे कोणी गावातले असतील किंवा जाणकार आहेत त्यांना माझी विनंती असेल की आलेल्या आपण नवीन पाहुण्यांना आपण जागा करून द्यायची आहे. अगदी हृदयावरती दगड ठेवून मी म्हणतोय, कारण प्रत्येक जण आपल्यासाठी लाख मोलाचा आहे. अगदी प्रत्येक जण या ठिकाणी महत्वाचं असताना आपण जे आता नवीन पाहुणे येत आहेत त्यांना मात्र आपण जागा करून देऊयात. थँक्यू सो मच. 43 धावा एकंदरीत फलकावर पाहायला मिळत आहेत. 9 बॉल आणि 14 रन. काय बॅटिंग सुरू आहे. जबाबदारी आणि जगातील सर्वात चांगलं टॉनिक तेच आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं. अलाराम जागा करत नाही तर आपल्याला आपली जबाबदारी जागी करते. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला गेला होता. हा दबाव 1 रन डेफिनेटली मिळेल. वेलकम सुधीजी पाटील साहेब, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 44 44 13 रनची आवश्यकता आहे. राज पाटील राज्य करतोय. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग. 6 धावा. APL षटकार.
सुंदर फटकेबाजी करत असताना जणू काही खेळपट्टी राज पाटीलच्या प्रेमात पडले. काय बॅटिंग सुरू आहे, अधिराज्य गाजवतो या खेळपट्टीवर. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर रन्स हव्या आहेत त्या 50 रन ऑन दी बोर्ड. सुंदर फटकेबाजी. अजून एक षटकार जर आला असता अजून तर डेफिनेटली जर आपण पाहिलं असतं बक्षिसांची खैरात यावेळेला होताना पाहायला मिळते, परंतु इथून अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. हॅलो चला, या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण अगदी थोड्याच वेळात पाहणार आहोत. तत्पूर्वी तनुजा घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यांच्या माध्यमातून 35,000 रुपयाचं आपल्याला पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत करूयात. तनुजा घरत मॅडम आम्हाला नेहमीच आमंत्रित करत असतात. यावेळेला सुद्धा शिवजयंतीच्या निमित्ताने ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. तसेच आपण पाहतो शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या महिला अध्यक्षा पालघर जिल्हा सन्माननीय रोशनी राजेश गावड मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा आपण शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करूयात. तसेच सूरजजी साळुंके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सूरज सर आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यंगस्टर टेंबोडे उमरोळी टीम जर या वेळेला विजयी होते तर भूपेशजी गावड साहेब यांच्याकडून प्रफुल्ल पाटील यांच्यासाठी 5,000 रुपये ओनर आहेत. पीटी पाटील सर यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला प्राप्त होते. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या होत्या पीटी पाटील सरांसाठी. यानंतर आपण विशेष सन्मानाकडे वळणार आहोत. सर्व आमचे व्हीआयपी बॉक्स मधले सर्व तरुण मंडळी, बरोबर का, व्हीआयपी बॉक्स, आणि ते सन्मानित करतायत एक लाडकं व्यक्तिमत्व, लोकांच्या मनातील भावना ओळखणारं व्यक्तिमत्व, कोणाला कसली गरज आहे आणि ती गरज पूर्ण करणारं व्यक्तिमत्व. राजू दादा आपला सन्मान करू इच्छित आहेत. संपूर्ण आमची व्हीआयपी बॉक्स या वेलकम. व्हीआयपी बॉक्स मधले सर्व कमिटी मेंबर येत आहेत आणि राजू दादा यांचा यथोचित सन्मान केला जाईल. 6 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. जर यंगस्टर टेंबोडे उमरोळी टीम जिंकते तर संघ मालक प्रफुल्ल दादा पाटील यांच्याकरता भूपेशजी गावड साहेब यांच्याकडून पर्सनली 5,000 रुपये. राजूदादा पाटील यांचे यथोचित स्वागत सन्मान व्हीआयपी बॉक्स कडून यावेळेला सन्मान केले गेले. या व्यक्तिमत्वाचं खरोखरच योगदान फार मोठ्या प्रमाणात. बॅटची एज अँड ट्रिकन. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. अगदी जाणता राजा, मराठी अस्मितेचा मानबिंदू, तसेच अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मानित केले जाते. राजूदादा पाटील, अगदी पहिल्या दिवसापासून खूप मोठा सन्मान राजूदादांचा होतोय. आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे. आणि मी 2 मिनिटं बोलण्यासाठी विनंती करतोय. माननीय श्री राजू रामचंद्र पाटील हे आमच्या गावासाठी लाभलेले एक देव माणूस आहेत आणि असे देव माणूस प्रत्येक गावाला भेटावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नक्कीच आपल्या या शुभेच्छा खूप मोठ्या आहेत, कारण अशी जर देव माणसं लाभली तर प्रत्येक ठिकाणी 1,21,000च्या मॅच होतील, यात काही शंका नाही. यानंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. आपण सन्मानाकडे वळणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत ग्रामपंचायत माकणेच्या विद्यमान उपसरपंच मॅडम तनुजा घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच बोईसर विधानसभा संघटिका म्हणून हे आता नवीन काम, अगदी नवीन जबाबदारी ज्यांच्यामध्ये आता सोपवलेली आहे. आणि अतिशय महिला असली म्हणून काय झालं, मी तितकंच कार्य तत्पर आहे, मी सुद्धा कार्यसम्राट आहे. अशा कार्यसम्राट रणरागिनी तनुजा घरत मॅडम यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. तनुजा घरत मॅडम यांचा यथोचित सन्मान. अभिनंदन यंगस्टर्स टेंबोडे उमरोळी टीम. देवानंद वजे साहेब आपण यायचं आहे, आपण तनुजा घरत मॅडमचा सन्मान करायचा आहे. देवानंद वजे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते तनुजा घरत मॅडम यांचा यथोचित सन्मान करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून 35,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. वेलकम मॅडम, आपलं शुभ स्वागत.